आईबापाचा तळतळाट घेऊन पळून गेलेली मुलगी कधी सुखी होत असते? कधी होईल? अरे पळून जाण्याला क्वालिटी तर असावं. क्वालिटी काही दर्जा आहे का? दर्जा आहे का नाही? का प्रेम तुम्हालाच कळतं का? फक्त मूर्खाचा बाजार नाही. कुणावरही प्रेम, त्याला दर्जा नाही, क्वालिटी नाही, काय नाही. अरे लेवल तर पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत नाही. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत नाही. पोरगी MPSC आहे, पोरगा UPSC आहे, काय हरकत आहे. पोरगी BSc BEd आहे, पोरगा MSc MPhil आहे, काय हरकत आहे. पोरगी BTech आहे, पोरगा MTech आहे, काय हरकत आहे. पोरगी ग्रॅज्युएट झाली, गावंड्या संघ गेली. दिल दिया है ईद भी देंगे, पाऊस पडल्यावर काय गाव देंगे. सांगा विनोद आहे का? महाराज, पोलीस स्टेशनला मुलींच्या अशा तक्रारी आहेत. अशा म्हणजे मुलींचं म्हणणं ध्यानात घ्या. पोरीनं तुम्हाला राग येतो महाराज बोलल्याचा. 99% महिला म्हणत्या महाराज काही बोलतो. मी कधी तुमच्या मुलासारखा मी कधीच वाईट बोलणार नाही. खरं बोलेल एवढंच आहे. फक्त मुलीनं मला उत्तर सांगा, मी बोललो हा विनोद आहे का? पोरींची काय तक्रार आहे माहिती का पोलीस स्टेशनला? माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. काय याच्यापेक्षा वाईट असं? ए बाई ए सांगा पोरीनो, काय त्याची चूक आहे? आजच्या कीर्तनात माझं एक वाक्य ऐकाल का पोरी? तुम्ही किती मोठ्या व्हा तशी काय माणसं काय ते पोरं तिकडे कीर्तन कुठवर गेले आता अंतकडा. प्रत्येकाच्या डोळ्याची कडबोली झाली का नाही? त्याला विक्षेप नाही झाला. पोरीनो, आता फक्त एक वाक्य आज ऐकायचं माझं. ऐका, बोलायचं ऐकाल, तुम्ही तर बोला नाही. ऐकाल, एकच वाक्य. तुम्ही लय मोठा व्हा, राष्ट्रपती व्हा, पंतप्रधान व्हा, MPSC द्या, UPSC द्या, फक्त ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होऊ देऊ नका. बस केलाय ना, फक्त गल्लीने वरमान काढून चालू द्या. बस, बाकी काहीच करू नका. तुमचं म्हणणं जर असेल तर तुमच्या प्रियकराला बापापासून धोका आहे, तर त्याच दिवशी त्याच्या कानावर गेलेल्या वाक्यामध्ये त्याची बायको वांजाई राहिली असती तर त्याला चाललं असतं. असा पश्चाताप आहे. आणि गावातले नगरसेवक पुढारी ध्यानात ठेवा, 17/6 शाळा उघडणार आहे. 17/6 18/19/6 प्रत्येक वार्डातल्या नगरसेवकांनी पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन ठेवलं पाहिजे की 8-10 दिवसातून पोलीस शाळेच्या कॅम्पसमध्ये आला पाहिजे. शाळेच्या कॅम्पसमध्ये. आणि कॉलेज भरताना आणि सुटताना हा भंगार माल जो कॉलेज जवळ हिंडतो हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. शाळा भरताना ही जर्सी बापाची जी पैदास आहे, ही कॉलेजमध्ये नसताना पण नागान फिरत असणारी मंडळी ही 2-3 वेळा रिपीट करून आणली पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे मुलींना आजही शाळेत शैक्षणिक संरक्षण राहिलं नाही. काय माहिती तुमचं? संरक्षण नाही, पूर्ण शालेय संरक्षण नाही. शाळा भरताना शाळेच्या गेट जवळ 10-12-5-25 टुकार आहेतच. शाळा सुटता नाही. एक आठवड्यातून एकदा पोलीस बोलवायचा, हा बंगरी माल एकदा गाडीत टाका, हा रिपीट ठेवू नका त्यांना जेलमध्ये, खुर्चीवर न्या आतमध्ये, रिपीट करा आणि सोडून द्या. 2-3 वेळा हाना, शाळेचा एरिया स्वच्छ होईल. मी तो प्रोग्राम करीत असतो. मी स्वतः शाळा चालवणारा माणूस. माय स्वतःच्या 1-2 शाळा मी चालवतो, ते जमणार. मी स्वतः त्याच्यात लक्ष घालतो. मी त्याच्यातून गेलोय. मी गरीबाचाच आहे. मी तुमच्यातलाच आहे. मी भक्त उभा तुम्ही मी तुमच्या मुलासारखं आहे ना. माझ्या 2 तासातल्या कीर्तनात तुम्हाला एखादं वाक्य जर चुकीचं वाटलं तर मग बोला. पालक ह्या मुद्द्यावर आलेत. आता माझ्या मुलीला मी 10वी नंतर शाळेत पाठवणार नाही या मुद्द्यावर बाप आलेत. का? गरीबाला इज्जत प्रिय आहे. हे फटकवणे एवढाच पर्याय. सक शिकलो, डबल शिकलो.
लय भंगार भंगार करू त्याच्या कोणीकडं मोबाईल कोणीकडं केसर कोणीकडं पाहते कोणीकडं 70ची पल्सर आहे नालायकाला पर्यायला जायला 10चा मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट वन साईड भांगकाडी तो अरे बगलात उशिरा झाल्या तुझ्या मला साईड 1,000 रुपयानं पिळून दिसत आहे इश्क ही मेरी जिंदगी आहे ही आवडत नाही रिपीट केली पाहिजे धरून फटकवणे एवढाच पर्याय प्रत्येक बापानं प्रत्येक आईनं आजपासून मुलीचा मोबाईल एक 5-6 दिवसातून चेक करा त्याच्यातले रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा आपली बीवी किती भक्तांबरोबर बोलते याची जरा चौकशी करा आणि मुलीचे मोबाईल मधले मेसेज वाचित जा आणि व्हॉट्सअपचे मेसेज वाचा आणि बॅलन्स चेक करायचा आपण पोरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आले मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा की 1 GB आहे का 2 GB आहे का GB सांगा महिला मंडळ आता मी तुमच्या मुलासारखा आहे हा विनोद आहे का द्या मला शिव्या भैया कोणी आणला पाहिजे तुम्ही आला मग तर संध्याकाळीच मी येली तू आज तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग कर तू मिळलीस तू प्रत्येक बापाने रात्री 9 नंतर प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर पोरगा जर घरातून बाहेर जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातलं 50% गुन्हेगारी जागेवर थांबेल 17चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय 18चा पोरगा खून करतो म्हणजे काय आणि 19चा पोरगा दरोडे टाकीतो याला आईबाप जबाबदार आहे आजपासून पोराला 9 नंतर घरात एंट्री नाही काय होत नाही पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घाला जा मी करील प्रयत्न परत पोरगा म्हणला मी फाशी घेईल ही दोरी तो मी वळीतो इकडे ये पोरगा म्हणला मी पॉयझन घेईल कोणतंही घेऊ द्या टाटा मिट्री निर्णय 71 राऊंड गोल M45 M35 अविनाश ही मरणाच्या औषधाचे नाव आहे कोणाला लागले तर लिहून घ्या आणि कोणत्याही पोराने औषध पिऊ द्या पोरग 5 तास मरत नाही माझ्या विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी घाली त्याने इकडं काढी द्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय मी 10 वर्षापूर्वी तरुण पोरांना तुम्हाला सांगतो आणि माझं थोडंसं पोरं ऐका आणि मला माहितीप्रमाणे पोरं ऐकतात माझं तरी 5-10% ऐकतात तुमचं त्याच्यावर काय मध्ये पोरांना आता नोकरी करू नोकरी आमिष राहणार आहे नोकरी फक्त पेपरला जाहिरात येईल ती वाचायची नोकऱ्या लागणार नाही पुढं लागतील मला सांगा महाराष्ट्राला 36 जिल्हे 300 पोरं MPSC पास झाले आणि कलेक्टर 36 लागतात जिल्ह्याला एक कलेक्टर तालुक्याला तहसीलदार एक BDO एक SP 4-5 लागतात कुठून द्यायच्या नोकरी तुम्हाला नोकरी करू नका लागणारच नाही गारगारी का कुल्फी का पावली का बटारी का रद्दी का म्हशी भागरा 150 रुपये म्हैशी कोंबड्या पाळा सोलून कोंबडी 130 ला आहे भाजून 140 ला आहे बॉईल करून 180 ला आहे शिजून 230 ला आहे कडकनाथ 160 ला आहे
सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, आणि मोठी गाडी 200 रुपये. सायकल पंक्चर करा, गाडी का, लोकांची बूट पॉलिश करा, पण पोट भरायचं शिका. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग आपल्याकडं हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालं. कशाचे पैसे? हवेच्या. बोर मारायला महाराष्ट्रात आलेला माणूस झाडाखाली मुक्काम करतोय आणि पैसे कमवतोय. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजवून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन विकून दाव्यावर खाते. इतकी ठिकाण अवलाद. MP-UP ची ट्रक जर रस्त्यात बंद पडली तर किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपतात, दगडाची चूल करून भात खातात. हायवेची कामं चालू आहे महाराष्ट्रात. महाराज, दुपारी लोखंड तापतं म्हणून ती पोरं रात्री 3 वाजेपर्यंत फुलाचं काम करतात. पुढे आम्ही पुढे पोरीनो MPSC द्या, UPSC द्या. तुम्हाला इतके चांगले दिवस येणार आहे ना, आलेत आहेत. तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, फक्त तोपर्यंत तुम्ही घरात राहिला पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात. माझं वाक्य खोटं नाही का? तुम्हाला विनोद वाटत आणि पोरांनो तुम्हाला बायको मिळणार नाही. जरा कामं करा. फुकाट खाणाऱ्याला बायको मिळत नाही. आता लोक म्हणतात त्यांना JCB आहे. लोक म्हणतात JCB आहे का? पोरगं पियतंय का? मग JCBनं खड्डा घे आणि तो काढून टाक. पोरांनो बायको मिळणार नाही. मुलगी तहसीलदार आहे, 1.5 लाख पेमेंट देतो आणि तिला. तुला लिहायला येतं की 1.5 लाख? दरिद्री, तुला जर 1.5 लाखाची चिल्लर करून दिली ना, तू कावळा शिवेपोत मुशी. बायको नाही. आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील त्यांना हा म्हणा. महाराज, आपल्याला शेवटी आता मुली दुसरी पुन्हा आणावं लागल्या. करेक्ट. ती बी रविवारी आणली आणि गुरुवारी गेली. जागरण कोणाला जात लंगर तुटला का? असं का? आता सध्या पोऱ्याचा बाप इतका जाम होईल, ते बळदपुरीच्या बापाला म्हणतोय राम राम. थोला यंदा नाही तो तिकडे देवाला सोडा मारला. पोऱ्याचा बाप तो टच करणं आपलं काम आहे. बायको नाही आता. आणि ह्याच महिन्यात लग्न करा. पुढच्या वर्षी लग्न तिथी नाहीत. पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळं शुक्राचा असतंय. 25च तिथी पुढच्या वर्षी. लग्न नाहीत. तुम्ही घाई करा. या 15वाड्यात जेवढे पाहुणे येतील त्यांना हा म्हणा. इडी बैरी मुखी, भले तिला पहिले 2 पोर आहे चालते. आता बायकोच नाही म्हणलं. आणि एवढ्यातून जर तुम्ही हुकले तर एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. हे पर्या तुझ्या मामाला मुलगी आहे का? आहे का? आहे का? किती आहे?